विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर वर्णी लागलेली आहे। राष्ट्रपतींकडून उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर निवड करण्यात आली आहे। 2024च्या लोकसभेला त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवली होती, मात्र त्यामध्ये त्यांचा पराभव झाला। उज्ज्वल निकम यांच्यासह केरळमधील ज्येष्ठ शिक्षण तज्ञ सी सदानंदन मास्टर यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे। की माझ्या कामाला राष्ट्रपती महोदयांनी, देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांनी शिफारस केली किंवा राष्ट्रपती महोदयांनी त्यांना विचारणा केली, हे मी माझ्या कामाची पावती असं समजतो। परंतु मी जसं म्हटलं की जळगाव कोर्टात वकिली करणारा नवीन युवक ते राज्यसभेचा सदस्य व्हाया राष्ट्रपती भवनातलं नामनिर्देशन, हा स्थिमित करणारा प्रवास वाटत नाही तुम्हाला? निश्चित एक वेगळा हा प्रवास आहे। कारण असं आहे की आयुष्यात मध्ये लोकसभेच्या निवडणुकीचं मला ऐन वेळेला सांगण्यात आलं होतं, परंतु लोकसभेच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर मी ती निवडणुकीची राजकारण हा विषय नव्हताच, आणि अशा रीतीने राष्ट्रपती महोदया माझी याच्यात नियुक्ती करतील याची मला सुतराम कल्पना नव्हती, आणि म्हणून अशा रीतीचं माझ्या नियुक्तीचं हे होणं हे माझ्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं असं लक्षात। ही प्रक्रिया नेमकी कशी होती राज्यसभेवरती नेमणूक होण्याची? तुम्ही सांगितलं की प्रधानमंत्र्यांनी तुम्हाला फोन केला, परंतु या सगळ्या संदर्भात हालचाली कशा झाल्या? नाही, हालचाली काय कालचीच हालचाल आहे, बाकी कोणचीच हालचाल मला कधी ऐकायला मिळाली नाही। आणि मी परवापर्यंत तर जळगाव कोर्टात होतो, त्याच्या अगोदर मी अकोला कोर्टात होतो, पुण्याला होतो, सगळे फिरत होतो। तुम्ही देशभरच नाही तर जगभर गाजतील असे अनेक खटले आपल्या कारकिर्दीमध्ये लढले। 93चा बॉम्ब ब्लास्ट आणि 2008चा हल्ला ही एक प्रकर्षानं उल्लेख करावी अशी काही प्रकरणं होती। वकील म्हणून गुन्हेगारांना घाम फोडणारे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम राज्यसभेत जाऊन नेमका कोणाला घाम फोडणार आहे? बघा, असं घाम बिम फोडण्याचा काही संबंध येत नाही। राज्यसभेत सगळेच सन्माननीय सदस्य असतात, सगळेच अनेक विषयात पारंगत असतात, परंतु आपल्या ठाई असलेली बुद्धी, कौशल्य याचा उपयोग करून आपलं संविधान आणि आपला देश कायदेशीरदृष्ट्या कशा रीतीने बलवान करता येईल, काय संशोधन करता येईल, कायद्याची प्रगती कशी करता येईल, या दृष्टिकोनातून विधायक सूचना मी राज्यसभेत मांडेल। तुम्ही न्यायपालिका आणि राजकारण दोन्ही जवळून पाहिले, तुम्ही राजकारणामध्ये सुद्धा एंट्री केली, निवडणूक सुद्धा लढवली होती। सातत्याने गेल्या काही वर्षांमध्ये न्यायपालिका आणि राजकीय मंडळी, संसदीय राजकारण यामध्ये कुठेतरी क्लॅशेस सातत्यानं दिसून येतं। न्यायालय सातत्यानं सर्वोच्च न्यायालय असेल, उच्च न्यायालय असेल, सरकारच्या निर्णयावरती ताशेरे ओढताना पाहायला मिळतं। तुम्हाला न्यायालयाचा सुद्धा मोठा अनुभव आहे, या अनुषंगानं काही विधायक काम केलं जाईल किंवा त्या संदर्भात काही करता येईल असं काही विचारात आहे? नाही, असं आहे की जिथे विधायक टीका असेल त्याचं आम्ही स्वागत करेल। मी कुठल्याही पक्षाचा असो की आणि कोणीही असो, विधायक सूचनाला नेहमीच मी प्राधान्य देईल, आणि प्राधान्य एवढ्याकरता म्हणजे आम्हाला त्या दृष्टिकोनातून काय विचार करता येईल, त्या दृष्टीतून काय कायद्याची अंमलबजावणी करता येईल, कायद्यामध्ये काय सुधार करता येईल हा अभ्यास करेल। परंतु याचा अर्थ असा नव्हे की देशाचं विघटन होण्याकरता जे लोक मुद्दामून विध्वंसक कृत्य करू इच्छितात त्या लोकांना कायदा हा बंदुकीच्या गोळीसारखा अस्त्र आहे याची जाणीव करून देण्याचं काम देखील मी राज्यसभेचा प्रतिनिधी म्हणून करेन। आज सकाळी खरं तर हे गॅजेट आलं आणि त्यानंतर तुमच्या नावाची घोषणा झाली। प्रधानमंत्र्यांनी तुमच्याशी संवाद साधला असं तुम्ही स्वतः म्हणालात, नेमका काय संवाद होता आणि कशा पद्धतीने प्रधानमंत्र्यांनी अभिनंदन केलं? प्रधानमंत्र्यांनी काल मला ज्या वेळेला 7:44 फोन केला त्याला मला सुखद आश्चर्याचा धक्का बसला, कारण प्रधानमंत्रींनी सांगितलं मी मराठीत बोलू का हिंदीत बोलू। मी हसलो, कारण आपल्याला कल्पना आहे, तर मी म्हटलं आपलं दोघी भाषांवरती प्रभुत्व आहे। खरं तर यावरून आता थोडा वाद सुद्धा होऊ शकतो, प्रधानमंत्री मराठीत बोलले, कॉन्ट्रोवर्सी होऊ शकते? अजिबात होऊ शकत नाही। ज्या राजकीय लोकांना करायचे असेल त्यांनी काही केली तरी हरकत नाही, परंतु माझा अनुभव मी सांगतो की मी ज्या राज्यात एखाद्या भाषणाला जातो, विशेषतः कायदेशीर भाषणांना, तिथे मी त्या भाषेतले काही शब्द प्रत्येक वक्ता हे वापरत असतो, कारण कनेक्टिव्हिटी निर्माण करायची असते, सुसंवाद निर्माण करण्याकरता, आणि प्रधानमंत्रींमध्ये ती हातोटी चांगली आहे, त्याच्यामुळे ती कनेक्टिव्हिटी मराठीत बोलून त्यांनी माझ्याशी केली। मी तेवढ्याच त्यांना आनंदाने दाद दिली, आणि आमचं जे काही संभाषण झालं त्या संभाषणावरून खळखळून ते हसत होते। असे मोदी साहेबांना हसताना फार कमी लोकांनी पाहिलं असेल, मी खळखळून हसताना ऐकलेलं चांगलं आहे, आणि त्याच्यामुळे
वकील असल्याने माझा दावा असतो की बोलण्यावरून, याच्यावरून, चेहरेपट्टीवरून कशा वृत्तीची, कशा प्रवृत्ती मी ताडू शकतो. आणि निर्मळ हसणं हे फार कमी लोकांमध्ये असतं, जे मला मोदीजींमध्ये दिसून आलं. एक शेवटचा प्रश्न, तुम्ही आता न्यायपालिकेतून थेट जिथे कायदे तयार केले जातात त्या संसदीय राजकारणामध्ये जात आहे. इतक्या प्रदीर्घ वर्षाच्या कारकिर्दीमध्ये असा कुठला तुम्हाला मुद्दा वाटतो की ज्यावरती कायदा येणं खरं तर अत्यंत आवश्यक आहे, परंतु अद्याप तरी तो काही झालेला नाही आहे? नाही, या दृष्टिकोनातून मी अद्याप तसा काही विचार केलेला नाही. कारण आज मी निश्चित चर्चा करेल तिथे जे श्रेष्ठ आणि ज्यांना अनुभव जास्त आहे राज्यसभेमधला, त्यांच्याकडनं काही सूचना येईल. कुठल्या सूचना कशा रीतीने मांडता येतात, काय येतात, कसं रूपांतर करता येतात याचा अभ्यास केला. कारण राज्यसभेचे काही नियम आहेत, हे नियम वाचावे लागतील आणि मग त्यावरच बोलू शकेल. शेवटचा प्रश्नातला एक उपपोट प्रश्न, खरं तर अनेक महत्त्वाचे खटले आजही तुमच्याकडे आहेत आणि जो हाय व्होल्टेज खटला संतोष देशमुखांच्या हत्येचा आहे त्यावरून सुद्धा आता प्रश्न उपस्थित होतोय की तुम्ही तो खटला कंटिन्यू करू शकता का? याबद्दल काही निर्णय आहे? नाही, यावर मी अजून काहीच निर्णय घेतला नाही. मी बघेल की कुठल्या स्टेजला मी किती वेळ देऊ शकतो, काय देऊ शकतो आणि मगच मी त्यातील निर्णय घेईन. खूप खूप धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर उज्ज्वल निकम यांना खासदारकी मिळालेली आहे आणि त्याच संदर्भात त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. आपल्याला आनंद होतो आणि आपण देशसेवेसाठी काम करणार आहोत आणि या संदर्भात आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सुद्धा फोनवरून बोललेलो आहोत. याची प्रतिक्रिया उज्ज्वल निकम यांच्याकडून देण्यात आलेली आहे.